नमस्कार. मी माझ्या एकूण 1.5 एकर क्षेत्रामध्ये 5 प्रकारची फळझाडं लावलेली आहेत. आपण पाहत आहात सध्या थोडंसं गवत झालेलं आहे. तणनाशक देखील मारलेलं आहे मिरा 71. मी यानंतरच्या वेगवेगळ्या भागामध्ये या प्रत्येक फळझाडाबद्दलची माहिती आपल्याला देईल. आजच्या सुरुवातीच्या भागामध्ये मी आपणाला ॲव्होकॅडो या झाडाबद्दल माहिती देईल. गेल्या जूनमध्ये साधारणतः 170 झाडं ॲव्होकॅडोची आम्ही लावलेली आहेत. अतिशय 5 फूट वाढ ह्या झाडाची आता झाली. अतिशय तेज या झाडावर आपल्याला दिसत आहे. या झाडाबद्दल सविस्तर माहिती सांगायची जर म्हटलं तर ॲव्होकॅडो हे झाड BP, शुगर, शरीरातील हाडातला ठिसूळपणा यावर काम करतं. विशेषतः पित्त यावर देखील ह्या झाडाची फळं आणि पानं काम करतात. अतिशय ऊर्जायुक्त हे फळ या झाडाचं असतं. मंडळी, साधारणतः 3ऱ्या वर्षी ह्या झाडाला फळ येतं. आंब्याप्रमाणे बहर याचा येतो. या झाडाची सध्या 5 फूट उंची आपल्याला दिसते आहे. हे जे पान आपण पाहतो आहोत त्या पानापासून ग्रीन टी आपण बनवू शकतो. मंडळी, अतिशय शरीराला उपयुक्त असा ॲव्होकॅडोच्या पानापासून चहा तयार होतो. ते शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे. 170 झाडामधले गेल्या वर्षी खूप ऊन जास्त असल्यामुळं उन्हाळ्यामध्ये अगदी 45च्या पुढे पारा असल्यामुळे तापमान या झाडातली 15 झाडं गेलेली आहेत. मध्ये मध्ये आपण पाहताय माया आंबा एकूण 45 झाडं मी लावलेली आहेत. एक रांग माया आंब्याची आणि दुसरी रांग ॲव्होकॅडोची पुन्हा आपण पाहताय. त्याच्या शेजारी केशर आंब्याचं आमचं परंपरागत जुनं झाड आहे. आणि यामध्ये क्रमशः आपण हे पाहताय लक्ष्मण फळ. हे अतिशय उपयुक्त असतं शरीरासाठी. हे लक्ष्मण फळाची एक रांग इकडे आहे. हे कागदी लिंबोणीचं झाड गावरान आमच्या शेतामध्ये 5 झाडं याचे दूरवर एक दिसत आहे. इकडे एक आहे. असं आहे. हे ॲव्होकॅडोचं आणखी एक झाड आता पाहिलेल्या झाडापेक्षाही जास्त उंच आहे. हे यावर्षी याला फळधारणा होण्याची दाट शक्यता आहे. आंब्याला मोहर ज्या दिवसामध्ये येतो त्याच दिवसामध्ये ॲव्होकॅडोला देखील
मोहर येतो. ही पेरूसारखी फळं असतात, आपण इंटरनेटवर पाहू शकता. खूप कष्ट आणि याच्यामध्ये मशागत करावी लागते मंडळी. आंतरपीक घ्यायचा विचार यावर्षी होता, परंतु आपण तो घेतलेला नाही. हे ॲव्होकॅडो. आता मी आपल्याला यानंतरच्या काही भागामध्ये प्रत्येक हे 5 प्रकारची जी झाडे लावलेत, ॲव्होकॅडो, पॅशन फ्रूट, लक्ष्मण फळ, पांढरी जांभळ आणि निळा रुद्राक्ष अशी 5 झाडं आहेत. 5 प्रकारची. साधारणतः क्षेत्र 1 एकरच्या दरम्यान, 1 एकरपेक्षाही जास्त क्षेत्रामध्ये फळबाग केलेली आहे. हा माया आंबा लावलेला आहे. साधारणतः 1-1.25 वर्षाचं हे झाड आहे. त्याला आपण पाहू शकता. फळं मुद्दामहून 2 फळं आम्ही राखडीत त्याला फळं आलीत. अगदी हे सध्या 100 ग्रॅमपेक्षाही जास्त, 150 ग्रॅमची प्रत्येकी 150 ग्रॅमचं हे फळ आहे. आणि हे साधारणतः 1 किलोपर्यंत आपल्या वातावरणामध्ये पोचतंय असा माझा अंदाज आहे. 1 किलोपेक्षाही जास्त. हे झाड, ही जी फांदी आहे, या 2च कऱ्यांनी अतिशय वाकून गेलेली आहे. आपण पाहताय. एक प्रायोगिक तत्वावर मी हे फळ राखलेलं आहे. इकडे नवती देखील फुटलेली आहे. इकडे आपण ॲव्होकॅडो पाहताय. ॲव्होकॅडो ही जी वनस्पती आहे, इथंच आमचं घर आहे शेजारी. घराच्या जवळ जे शेत आहे त्याच्यात हे फळझाडं केलेले आहेत. तिकडे गावरान शेवगा दिसतोय. प्रत्येकाचं औषधी महत्त्व मी यानंतरच्या भागामध्ये आपल्याला सांगेल. आज ॲव्होकॅडोचं महत्त्व मी सांगतोय आपल्याला. साधारणतः जो आपल्याला कंटाळा येतो, आळस येतो, यावरचा रामबाण उपाय म्हणजे ॲव्होकॅडोची पानं आणि फळं असा आहे. भविष्यामध्ये वेगवेगळे आजार आपल्याला होतील, त्यावरचा एकमात्र उपाय ॲव्होकॅडोचं फळ हे आहे. अगदी पानापासून फुलं, त्याचा मोहर आणि फळापर्यंत, कच्चं फळ आणि पिकलेलं फळ, वेगवेगळ्या आजारावर ते चालतं. BP असेल, कोलेस्ट्रॉल असेल, शुगर असेल, ठिसूळ झालेली हाडं असतील, शरीरावरचा निस्तेजपणा असेल, यावरचा उपाय त्यामधून आपल्याला भेटतो. खूप सारी एनर्जी, ऊर्जा याच्यामध्ये आपल्याला प्राप्त होते. आणि मंडळी, जे व्यसनाधीन लोक आहेत, ज्यांचं यकृत खराब झालेलं आहे, ते खराब झालेले यकृतावर काम करणारं एकमेव हे झाड, याची पानं आणि याची फळं हे आपल्याला उपयोगाला येतील. मंडळी, आपण मद्यप्राशन किंवा दारू पिल्यामुळे यकृत किडण्या खराब होतात. त्या किडण्यावर देखील ॲव्होकॅडोचा रामबाण उपाय आहे. म्हणून भविष्यामध्ये ही आपल्या शरीरासाठी उपयुक्त अशी ही वनस्पती भारतासाठी, भारतीय लोकांसाठी वरदानच ठरणार आहे. आणि एक सांगायचं राहून गेलं, कॅन्सरवर उपचार करत असताना एक पोटेन्शियल म्हणून किंवा एक साईड उपचार म्हणून आपण याच्या फळाचा वापर करू शकतो मंडळी. किंवा
कॅन्सर होऊच नये यासाठी हे झाड आपल्याला अतिशय उपयुक्त आहे. वेगवेगळे आजार, म्हणजे काही आजार मला देखील माहीत नाही, त्या प्रत्येक आजारावर हे फळ काम करणार आहे मंडळी. तेव्हा हे झाड निश्चितच आपल्याला आवडलं असेल. या माहितीसह मी आपला निरोप घेतोय. नमस्कार, धन्यवाद.